नमस्कार. अनेक वर्षांपासून विविध भरती परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू झालेल्या आंदोलनाने आता मोठं स्वरूप धारण केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे 20 जुलैचा चलो संसद मोर्चा. संसदेचं अधिवेशन सुरू होत असतानाच हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याने संपूर्ण देशाचं लक्ष आता दिल्लीकडे लागलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जंतर मंतरवर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे तरुण आणि देशाच्या विविध भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट केवळ एका परीक्षेपुरतं मर्यादित नाही. नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस कायदे करण्यात यावेत, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही मागणीही सातत्याने करण्यात येत आहे. या आंदोलनाला नवी दिशा मिळाली ती सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर आमरण उपोषण सुरू केल्यानंतर. शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या संमतीशिवाय दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन न करता नागरिकांना शांततेच्या मार्गाने चलो संसद मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं. भीतीपासून आणि अन्यायापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा हा संघर्ष असल्याचं त्यांनी आपल्या संदेशातून सांगितलं. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाची धुरा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आंदोलन थांबू न देता त्यांनी जंतर मंतरवर उपस्थित विद्यार्थ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अभिजित दिपके यांनीही आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाला आणखी वेग आला आणि अनेक तरुणांनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी उशिरापर्यंत जंतर मंतरवर आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. अनेक विद्यार्थी रात्रभर आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. सोशल मीडियावरही या आंदोलनाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. विविध राज्यातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होत असल्याचे दावे आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले. त्यामुळे 20 जुलैच्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या आंदोलनाची चर्चा आता राजकीय वर्तुळातही वाढू लागली आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला असून सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा अशी मागणी केली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी हा लढा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असल्याचं सांगत तो कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आंदोलनाचं केंद्र आजही विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेची सुधारणा हेच असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत कॉक्रोच जनता पार्टीच्या काही नेत्यांकडून देण्यात आले. काही सभांमध्ये सरकारविरोधी घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र कोणत्याही मागण्या किंवा विधानांकडे अधिकृत निवेदनांच्या आधारेच पाहणं आवश्यक आहे. 20 जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. संसद परिसरात निर्बंध लागू करण्यात आले असून प्रस्तावित संसद मोर्चाला परवानगी दिलेली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तरीही आंदोलनकर्त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या चौकटीत शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज संसदेसमोर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे सोमवारी दिल्लीतील परिस्थिती कशी असेल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक कुटुंब मोठा आर्थिक त्याग करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळी पेपर फुटी किंवा परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर त्याचा सर्वात मोठा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे हा केवळ एका परीक्षेचा विषय नसून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याचा प्रश्न असल्याचं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. पारदर्शक परीक्षा व्यवस्था, कठोर कायदे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि दोषींवर जलद कारवाई या सुधारणा आता अत्यावश्यक मानल्या जात आहेत. लोकशाहीमध्ये आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र त्याचवेळी आंदोलन शांततापूर्ण, संयमी आणि कायद्याच्या चौकटीत राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. इतिहासात अनेक मोठे बदल हे हिंसेतून नव्हे तर शांततापूर्ण जन आंदोलनातूनच घडले आहेत. त्यामुळे संवाद, उत्तरदायित्व आणि संविधानावर विश्वास ठेवून लढा दिला तर समाजात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता अधिक असते. याच ठिकाणी सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. इतक्या संवेदनशील आणि भावनिक विषयावर आंदोलन सुरू असतानाही त्यांनी वारंवार शांततेचं आवाहन केलं. आंदोलनाला हिंसक वळण लागू न देता विद्यार्थ्यांचा आवाज लोकशाही मार्गाने बुलंद करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. जंतर मंतरवर उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनीही संयम राखत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. कोणत्याही लोकशाही आंदोलनाचं खरं बळ हे त्याच्या शांततेत आणि शिस्तीत असतं. याचं उदाहरण या आंदोलनातून पाहायला मिळत आहे.
जुलैचा मोर्चा सरकारच्या भूमिकेत तातडीने बदल घडवेल की नाही आणि आंदोलनातील सर्व मागण्या लगेच मान्य होतील की नाही याचं उत्तर आज कोणाकडेही नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, या आंदोलनाने लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न देशाच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहेत. हा आवाज आता दुर्लक्षित करणं कोणत्याही व्यवस्थेसाठी सोपं राहणार नाही. लोकशाहीची खरी ताकद केवळ मतदानात नसते, तर जागरूक नागरिकांनी संविधानावर विश्वास ठेवत शांततेने आपले प्रश्न मांडण्यातही असते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मोठा आहे. त्यामुळे मतभेद असू शकतात, भूमिका वेगळ्या असू शकतात, पण शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी व्हावी ही अपेक्षा संपूर्ण देशाची आहे. संवाद सुरू राहिला, लोकशाही जिवंत राहिली आणि विद्यार्थ्यांचा आवाज सातत्याने बुलंद होत राहिला तर बदल घडण्याची आशा कायम राहते. कदाचित हाच या संपूर्ण आंदोलनाचा सर्वात मोठा संदेश आहे.